मी आहे एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही पण नापीकही नाही. या जमिनीवरच आजवरच्या आमच्या पिढ्या पोसल्या गेल्या आहेत. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे. पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असतं ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर. आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी नाही. लहान-सहान नद्यांना पाणी असतं पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्या पण आटून जातात. त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की आम्हा शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठं दिसतोय का आमचा काळा विठोबा म्हणजे काळा ढग हो, त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. शेतं नांगरून ठेवायची, काटं-कुटं काढायचं, ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत राहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघतंय, पण पाण्याचा पत्ताच नाही. 4-4, 5-5 कोसांवरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात. मग कधीतरी अवचित ढग येतात. अंग गदगदून निघतं, सोसाट्याचा वारा सुटतं. इतक्यात पावसाचे थेंब टपटप गळू लागतात. क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव लहान मोठी म्हातारी कोतारी माणसं पावसात न्हाऊन निघतात. पावसात फक्त शरीरच भिजतात असे नाही तर मनही निवतात. आता शेतकामाला लागायला हवं. भिजलेल्या जमिनीत बी बियाणं टाकायला हवं. पाऊस राजाने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. मग सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिळतील ते दाणे, त्यावर सगळं वर्ष काढायचं. हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याचं नशीब. पोळा झाला की पाऊस सरला. उरलेल्या 8 महिन्यात दुसरं पीक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी, वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नशिबी कायमचं दारिद्र्य, कायमची उपासमार. काय करणार? मग सावकाराचे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ व्याजाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो. आमच्या गावापासून बऱ्यापैकी अंतरावरून मांजरी नदी वाहत आहे. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि कालव्याच्या मदतीनं तिचं पाणी आमच्या गावाला खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल. आम्ही पण 2 पिकं काढू शकू, बागायत करू शकू. पण हे आमचं मनोगत कधी पुरं होणार? परमेश्वरच जाणे. तर मुलांनो, येथे शेतकऱ्याचे मनोगत पूर्ण झाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा.